विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा अत्यंत धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आलाय। LSD सारख्या जीवघेण्या अंमली पदार्थांच्या जाळ्यात कॉलेज तरुणांना ओढण्यासाठी तस्करांनी आता अभ्यासातील एकाग्रतेचं खोटं आमिष दाखवण्यास सुरुवात केली आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले असून तस्करांच्या कोणत्याही भ्रामक माहितीला बळी न पडण्याचं आवाहन केलंय। नागपुरातील नामांकित महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात तस्करांचं जाळं पसरत असल्याचं निदर्शनास आलंय। विशेषतः परीक्षेचा ताण असलेल्या विद्यार्थ्यांना हे तस्कर लक्ष्य करत आहेत। हे ड्रग्ज सेवन केल्यास काही तासांसाठी कॉन्सन्ट्रेशन प्रचंड वाढतं, अजिबात झोप येत नाही आणि वाचलेलं सर्व लक्षात राहतं। अशा प्रकारचा खोटा आणि शास्त्रीय आधार नसलेला प्रचार विद्यार्थ्यांमध्ये केला जात आहे। मात्र हा केवळ विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी नेण्याचा एक सापळा आहे। नागपुरात LSD ड्रग्जचा धोका वाढतोय ही बाब चिंताजनक आहे। तस्कर अतिशय हुशारीने विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत। अभ्यासासाठी हे ड्रग्ज फायदेशीर आहे हा दावा पूर्णपणे खोटा आणि भ्रामक आहे। आम्ही अशा तस्करांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारलं असून कॉलेज परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली आहे। पालकांनी देखील आपल्या मुलांच्या वागण्यावर बारीक लक्ष ठेवावं आणि विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये। जर असा काही प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी केलंय। तर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी या धोक्याकडे विशेष लक्ष वेधलं आहे। या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली असता एकाग्रता वाढवण्याचे सर्व दावे निव्वळ बनाव असल्याचं समोर आलं आहे। पोलीस आयुक्तांच्या या माहितीला दुजोरा देत मानसोपचार तज्ज्ञांनी देखील स्पष्ट केलंय की LSD हे ड्रग्ज घातक असून ते मेंदूसाठी अत्यंत विनाशकारी आहे। तज्ज्ञांच्या मते त्याच्या सेवनामुळे कोणतीही एकाग्रता वाढत नाही, उलट मेंदूच्या मज्जासंस्थेवर असह्य ताण येतो। यामुळे मेंदूला कायमस्वरूपी इजा होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे। एक केसमध्ये आम्ही आमची जे माहितीच्या आधारावर आम्ही एक रेड केली होती। त्या रेडमध्ये आम्हाला एक LSD म्हणून जे नवीन प्रकारची ड्रग आहे ती सापडली आणि त्याच्यात 2 युवा मुले त्याचे सापडले होते आणि ते कन्झ्युम करण्याची एक वेगळी त्यांची पद्धत आहे। स्टिकरची फॉर्ममध्ये येतात आणि तो स्टिकर आपण तोंडात ठेवतो आणि तर त्याचे जे आहे स्लोली त्याचे जे ड्रग आहे त्याचा इम्पॅक्ट होतो किंवा ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि ती जी आहे ते ड्रग्सचा इम्पॅक्ट जो आहे वेगळे प्रकारच्या होतात आणि थोडी वेळासाठी जास्त वेळासाठी राहतो। मग ही जी आहे ड्रग याचे जे बॅकवर्ड लिंकेज आहे ते आपण ही करतो आणि हे मुलांपर्यंत कसे पोहोचली हेही आम्हाला जे आरोपी आहे ते सापडलेले आहे आणि याची पुढची जी आमची कारवाई सध्या चालू आहे। आणि हे जे आहे आम्ही पाहिलं की स्पेशली जे युवा मंडळी आहे मुले किंवा मुली हे दोघांमध्ये हे आम्हाला दिसतंय त्याचा वापर। जी तर हे जे आहे ना आम्ही पाहिलं की काही मुलांना असं वाटतंय की हे जर घेतली तर काही तासासाठी आम्ही याच्या एकदम अवेक राहतो, म्हणजे नी झोप येत नाही, तसेच त्याचे आपलं कन्सन्ट्रेशन वाढतात असा ह्या ड्रग्सचे मागे सांगण्यात आलेलं आहे। आणि ही जी कन्सन्ट्रेशन आहे तर ते एक आम्ही ज्यावेळेस सायकेट्रिस्ट आहे त्यांच्याशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आहे ते स्टिम्युलेट करतात आपले मेंदूला आणि मग त्याच्या हे जे आहे ते ऍक्च्युली आम्ही मेडिकल पर्पजसाठी करतो, परंतु ह्याच्या हार्मफुल इम्पॅक्ट आपले शरीरावर किंवा मेंदूवर होतो। तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की त्याचा वापर झाला नाही पाहिजे किंवा युवा मंडळींनी त्याचा वापर केला नाही पाहिजे, कारण त्याच्या ब्रेन परमनंटली याच्यामुळे डॅमेज होतो किंवा त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो। याच्याबद्दल कारण मी टेक्निकली एक्सपर्ट नाही या फील्डवर जास्त बोलणे, परंतु जे आम्हाला यांनी सांगितलं मुलांनी त्याचं म्हणणं आहे की साहेब आम्हाला हे होतं की आम्ही जास्त फोकस कन्सन्ट्रेशननी जास्त ते करू शकू याच्यामुळे, आणि काही वेळेस जे आमचा फोकस होत नाही तर हे घेतलं तर फोकस होतो। ही चुकीची धारणा त्यांनी आम्हाला हे सांगितलेली आहे, म्हणून ते घेत असतील असं आम्हाला वाटतं।
नाही, सध्या कारण हे एक सेपरेट केस आमच्या समोर आलेलं आहे, परंतु असू शकतं आहे म्हणून आम्ही सगळ्यांना जे कॉलेजेस वगैरे आहे किंवा शाळा वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या मार्फतीने किंवा इथं ज्यावेळेस आम्ही व्हिजिट करतो त्यांना सांगतो की ही जी ड्रग्स आहे याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही, आणि मुलांचे बिहेवियरमध्ये काय फरक दिसतोय का ते तुम्ही बघा आणि त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की मुले जे जास्त उशिरापर्यंत किंवा एक त्यांचे वेगळा पद्धतीने ते वागणूक झालेले तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. शिक्षणात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधणं हे केवळ भविष्यासाठीच नाही तर आयुष्यासाठी विनाशाचं कारण ठरू शकतं. पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने बघणं ही काळाची गरज आहे. सतर्कता आणि जागृती हाच या ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.